चा माणूस म्हातारा झाला ना, नाक मुक गळू लागले, लाळ आणि शेपूड श्वाना परी गती झाली, अवघे करते हाड हाड. श्वान म्हणजे कळालं ना तुम्हाला? श्वान म्हणजे काय? कुत्रा. कुत्र्याप्रमाणे गत होऊन जाते बघा मायबाप, आपली कुत्र्याप्रमाणे गत होऊन जाते. मग बघा, देवाचं नाम हेच आपल्यासाठी सर्व सुख आहे मायबाप. भगवंताचं नाम हेच आपल्यासाठी सर्व सुख आहे. नाहीतर दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. बघा ज्ञानोबरायांनी काय सांगितलंय? लटिका व्यवहार सर्व हा संसार माया येणदार. मायबाप, हा संसार दुःखाचा आहे बघा, आणि दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. आणि हेच ते प्रमाणे जे आजच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणाला लागू पडतं बघा. अभंगाच्या दुसऱ्या चरणात माईक दुःखाची ज्ञानाची बसलेल्या माझ्या माय माऊल्यांना एकच प्रश्न करेल. तुम्ही, अरे तो मुलगा ज्याच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केलं, तो मुलगा ज्याच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केलं, तो फिरून तुमच्यावरती जीवापाड प्रेम करतो का? नाही, तो फिरून तुमच्यावरती जीवापाड प्रेम करणार नाही बघा. माँ बाप को कोई नहीं माने, माँ बाप को कोई नहीं माने, अवरत को बहुमान, अवरत को बहुमान. आई मायबाप सोबत ठेवायला सुद्धा पोरांना लाज वाटते. लाज, मायबाप सोबत ठेवायला सुद्धा पोरांना लाज वाटताय. अरे 100% 95% असेच आहे, आणि 5% कोणीतरी माईचे लाल आहे, जे आई वडिलांचा सांभाळ करताय. मायबाप जे आई वडिलांचा सांभाळ करताय. परंतु एक लक्षात ठेवा, अरे आम्ही कितीही मोठे झालो, कितीही सुशिक्षित झालो, परंतु आम्हाला आमच्या घरातली आई आणि घरातला बाप जर अनाडी आणि गावठळ वाटत असेल ना मायबाप, तर तुमच्या आमच्या त्या सुशिक्षितपणाला काहीही किंमत नाही. तुमच्या आमच्या त्या सुशिक्षितपणाला काहीही किंमत नाही. आणि माझ्या मायबापांनो, तुम्हाला सुद्धा हात जोडून विनंती करते, अरे काही कमावू नका त्याच्यासाठी.
इस्टेट, गाडी, बंगले काही कमवा अरे उडवून टाकेल, घालवून टाकेल सगळं. मायबाप एक वेळेस व्हिडिओ बघितला, फार वाईट वाटलं. अरे जोपर्यंत वडील जिवंत होते, जोपर्यंत वडील जिवंत होते, लेकरांकरता इस्टेट, जमीन, जायदाद सर्व काही कमवून ठेवलं, सर्व काही कमवून ठेवलं. परंतु ज्या वेळेस ते वडील वारले ना मायबाप, ज्या वेळेस ते वडील वारले ना मायबाप, तर त्या मुलांनी त्या बापाचं जाण्याचं दुःख व्यक्त करण्याआधी जमिनीची आणि इस्टेटीची कागदपत्र आणली आणि मेलेल्या बापाचा अंगठा घेण्यासाठी सर्वांची तळमळ होती. सांगा काय कमवता हो त्याच्यासाठी? अरे आज ना उद्या ही इस्टेट संपून जाईल, आज ना उद्या या गाडी बंगले संपून जाईल मायबाप. परंतु या जीवनामध्ये राहून आम्हाला आई आणि वडिलांचं प्रेम जर प्राप्त करता नाही आलं ना मायबाप, तर तुमच्या आमच्या त्या लाखो करोडोच्या बंगल्यात राहून सुद्धा काही किंमत नाही मायबाप, काही किंमत नाही. आणि ज्याची आई आहे ना, ज्याची आई आहे ना, त्याला विचारा अरे ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत, ज्याला कान नाही त्याला विचारा कानाची किंमत, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, आणि ज्याला माय नाही ना त्याला विचारा मायेची किंमत. की काय दुःख असतं माय नसल्याचं, काय दुःख असतं माय नसल्याचं. आणि ज्याच्याजवळ आई आहे ना मायबाप, आणि जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. अरे कारण ती अशी असते, अरे मुलगा किती तिच्यावरती रागवला, ओरडला, भांडला, आई कधी रागवत नसते मायबाप. अरे रागवत असेल, मारत असेल, भांडत असेल, परंतु आपल्या लेकराचं कुठंतरी कल्याण व्हावं यासाठी ती मारत असते मायबाप, यासाठी ती भांडत असते. ऐसी कळवळ्याची जाती घरी लाभावी नको, ऐसी कळवळ्याची जाती घरी लाभावी नको ती मायबाप. अरे तुमच्या घरात जर 75-80 वर्षाची म्हातारी माय जिवंत असेल ना, अरे 50 ते 60 वर्षाचं तुमचं वय असेल आणि 75-80 वर्षाची म्हातारी माय जर तुमच्या घरामध्ये जिवंत असेल ना मायबाप, अरे कधीही घरी जा तुम्ही, अहो रात्री तुम्ही घरी जा. आणि त्या रात्री जर तुम्ही घरी गेलात ना, म्हातारी आई झोपत नाही, दारामध्ये उभी राहून आपल्या बाळाला एकच प्रश्न विचारते, बाळा जेवला का रे तू? अरे कोण विचारतं आपल्याला? 10 रुपयासाठी सुद्धा कोणी विचारत नाही मायबाप. अरे 10 रुपये सुद्धा कुणाकडून घेतले ना मायबाप, तर त्या 10 रुपयासाठी सुद्धा व्याज आहे, व्याज. अरे आज प्रत्येक गोष्टीमध्ये जीएसटी आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये व्याज आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये स्वार्थ आहे. परंतु आजपर्यंत कुठल्याच आईच्या प्रेमाला व्याज लागलं नाही मायबाप, आजपर्यंत कुठल्याच आईच्या प्रेमाला व्याज लागलं नाही. आणि तिचं मातृत्व सांगत असताना डोळे डबडबून येतात. अरे परंतु आज सुद्धा या समाजात अशी लोक पाहिलेली आहे, अरे काय सांगता त्या आई वडिलांबाबत, काय बोलता. पण मायबाप अरे वेड्या, हा जन्म काय 7 जन्म तरी तिची महती आपण सांगत राहिलो ना तरी सुद्धा कमी पडतील. एवढं महत्व, एवढं प्रेम त्या आईचं आपल्या लेकरा बाळांवरती असतं मायबाप, एवढं प्रेम त्या आईचं आपल्या लेकरा बाळांवरती असतं. आणि तिचं महत्व सांगत असताना डोळे पाण्याने भरून येतात. अरे आज सुद्धा या समाजाला त्या आईची किंमत कळालेली नाहीये. म्हणून आज सुद्धा वृद्धाश्रमांची बांधकाम चालू आहे. आज सुद्धा या समाजाला त्या आई वडिलांची किंमत कळालेली नाहीये. म्हणून की काय आळंदी आणि पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्रावरती तो मुलगा त्याच्या आई वडिलांना सोडून येतो. आज सुद्धा या समाजाला पूर्णपणे त्या आई वडिलांचं महत्व कळालेलं नाहीये. म्हणूनच तर त्या सिग्नलवरती हात पुढे करून भीक मागताना ते आई वडील आपल्याला दिसत असतात. किती प्रेम असतं हो त्या आई वडिलांचं आपल्यावरती, किती प्रेम असतं त्या आई वडिलांचं आपल्यावर. अहो त्यांचं प्रेम इतकं असतं ना मायबाप, तर त्यांच्या प्रेमाचं ते वर्णन करण्याकरता माझी पात्रता सुद्धा नाहीये. आणि आई मायाचा सागर, चैतन्याची गागर, समृद्धीचा पाझर असते. आई भाजीतला मीठ, पहिला विद्यापीठ, हक्काचं व्यासपीठ असतं. आई पावसाच्या धारा, थंडगार वारा मायेचा उभारा असतो. अरे आई असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. अरे समुद्राची शाई, आकाशाचा कागद, पर्वताची लेखणी केली ना तरी सुद्धा त्या आईचं महत्व लिहिलं जात नाही. एवढं प्रेम त्या आईचं आपल्या लेकरा बाळांवरती असतं मायबाप, एवढं प्रेम त्या आईचं आपल्या लेकरा बाळांवरती असतं. या किविल वाण्या बाळाची आई तुझ्या वाचूनच वाट वळते, या किविल वाण्या बाळाची आई तुझ्या वाचूनच वाट वळते. आणि खऱ्या आईची माया ज्यांना माय नाही ना त्यांनाच कळते, ज्यांना माय नाही ना मायबाप त्यांनाच कळते.
किती प्रेम करते हो आई आपल्या लेकरांवरती. अरे बेटा गुंडा होया अगर मवाली. ए आई असं ऐकलंय का आम्ही तुझ्याबद्दल. अरे बेटा बेटा गुंडा होया अगर मवाली माँ तो अपने आंचल में छुपा लेती है. और वो माँ भिखारी होया हो तवाया माँ तो माँ होती है. माँ तो माँ होती है. एवढं प्रेम त्या आईचं आपल्या लेकरा बाळांवरती असतं. आणि आई गेल्याचं दुःख काय असतं. आई गेल्याचं दुःख काय असतं. आज विचारा आमच्या सुमा मावशींना दुःख विचारा की आई गेल्याचं दुःख काय असतं. माझा आई वडील गेल्याचं दुःख काय असतं. आमच्या दिनकर मामांना विचारा, आमच्या प्रभाकर मामांना विचारा की आई गेल्याचं दुःख काय असतं. मायबाप जेव्हा ते शाळेत जायचे ना, अरे 5 मिनिटं उशीर व्हायचा. 5 मिनिटं उशीर व्हायचा. अरे ती इतकी व्याकुळ व्हायची ना मायबाप. अरे गल्ले सोडा अख्खं गावभर त्यांना पाहत फिरायची. शाळेतून घरी येताना उशीर मजला होई. गल्लोगल्ली पाहत फिरे आई
माय बाप, बघा एवढं प्रेम ते आपल्या आई वडिलांचं असतं. अरे निश्चितच निश्चितच ती आई आपल्या लेकरा बाळांवरती प्रेम करते. पण माझ्या बापाचं काय हो, मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. अरे कवीनं आईवरती कथा केली, व्याख्यातानं आईच मांडली आणि कीर्तनकारानं सुद्धा आईच उभी केली. पण माझा बाप कुणाला नाही दिसला का हो? अरे आई घराचा मांगल्य असतं तर बाप घराचं अस्तित्व असतं. आई घराचा कळस असतो, परंतु तो कळस उभा करण्यासाठी स्वतःला जमिनीत गाडणारा तो बाप असतो. अरे आई ही समईतली ज्योत आहे, प्रत्येकाला दिसते, प्रत्येकाला प्रकाशित करते, परंतु ती समईतली ज्योत प्रकाशित करण्यासाठी तापावं मात्र त्या समईलाच लागतं. कधीतरी जा त्या समईला स्पर्श करा, ताड दिशी चटका बसतो. ती तापलेली समई म्हणजेच माझा बाप आहे. ती तापलेली समई म्हणजे माझा बाप आहे. माझा बाप कुणाला नाही दिसला का हो? अहो त्याचा मुलगा स्वतःच्या पायावरती उभा राहिला काय आणि तो बाप म्हातारा झाला काय? गुडघे ठणकू लागले, पाय दुखू लागले आणि सहज जाता जाता त्या बापानं आपल्या मुलाला म्हणावं, दादा, अरे दादा, कंपनीत चालला का रे तू? मुलाच्या हातात डबा आहे. मुलानं म्हणावं, हो तुम्हाला काय करायचंय? बापानं म्हणावं, अरे 4 दिवस झाले रे, झोप नाही रे या डोळ्यांना, गुडघे ठणकू लागले, पाय दुखू लागले, अरे कंबर दुखू लागलं. येताना दुखणं बंद व्हायच्या 4 गोळ्या आणशील का रे तू? मुलाच्या हातात डबा आहे. मुलांना तोच डबा घ्यावा आणि धाड दिशी भिंतीवरती मारून फेकावा आणि म्हणावं, लागली हातकड. अरे काय केलं तुम्ही माझ्यासाठी? अरे त्या बापानं तुझं आयुष्य सुखात जावं म्हणून भर जवानीमध्ये म्हातारा झालेल्या बापाला विचारतो की काय केलं तुम्ही माझ्यासाठी? अरे तुला ते कळालं नाही ना की काय केलं तुझ्या बापाने तुझ्यासाठी? अरे निघ रस्त्याच्या बाहेर, रस्त्याची कामं चालू आहे, लहान लेकरं गाडीच्या पाटल्या वाहताना बघ आणि आठव स्वतःचं बालपण. तुला ते कळालं नाही ना? जरा समोर ये, कडाड ऊन तापलेलं आहे, पायात काही घातलेलं नाहीये, अनवानी पायानं हिंडणारी ती लहानूशी लेकरं बघ आणि आठव स्वतःचं बालपण. अरे हॉटेलमध्ये लहान चिमुरडे भांडे घासताना बघ आणि आठव स्वतःचं बालपण. विचार त्या बापाला. अरे त्या बापाला विचारतो की काय केलं तुम्ही माझ्यासाठी? अरे एकेकाळी माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याकडे जाऊ नका. माझा पांडुरंग परमात्मा तुमच्यावरती रुसणार नाही माय बाप, परंतु आपल्या घरातल्या पांडुरंगाच्या आणि आपल्या घरातल्या रुक्मिणीच्या डोळ्यात कधी अश्रू येईल असं कधी वागू नका. पंढरीचा पांडुरंग परमात्मा प्रसन्न चित्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल कधीतरी जाऊन भेटा माय बाप. अरे काल परवा दिवशीची आलेली सुनबाई चाव्या हातामध्ये घेते, त्या आईची सत्ता राहत नाही. आणि अशा वेळेला ज्या वेळेस लेक दारामध्ये येते ना माय बाप, तर ती आई तिच्या सुनेला बाजूला घेऊन सांगते, सुनबाई, अगं हे सुनबाई, अगं माझी लेक फक्त 2 दिवसाकरता या ठिकाणी राहणार आहे. सुनबाई, माझ्या लेकीला काही त्रास देऊ नको बरं. माझ्या लेकी समोर मला काही अभद्र बोलू नको, मला काही अपशब्द बोलू नको सुनबाई. अगं कारण माझ्या पोटच्या गोळ्यानं जर ऐकलं ना की माझ्या म्हातारीला शिव्या देते, अरे आयुष्यभर तिला सुख लागणार नाही सुनबाई. एवढी विनंती ती आई आपल्या सुनेला बाजूला घेऊन सांगत असते. 2 दिवस माझं बाळ सत्या करता आलेलं आहे, 2 दिवस तिला सुखाने राहू दे सुनबाई, 2 दिवस तिला सुखाने राहू दे, अशी विनंती करणारी ती आई असते. अरे ज्या वेळेस लेक जाताना निघते आणि अशा वेळेला ती आई आपल्या लेकीला सांगते, दीदी, अगं बांधल्या खुंटासे देणूचे चरणे आणि दिल्या गणे राणे लेकीचे ग. अगं ऐक ना ग, अगं जसं ती गाय आहे, तिला जसं त्या खुंटा भोवतीच फिरवून त्या ठिकाणीच चरावं लागतं ना, तसं त्या लेकीचं जीवन असतं बघ. अगं आहे तिथे राहा, सुखात राहा, आनंद
आनंदात राहा, माझी चिंता करू नको ताई, माझी चिंता करू नको. अगं माझी चिंता करू नको, तू आहे तिथे सुखात राहा. आणि कितीही म्हातारी माय असू द्या, किती म्हातारी माय असू द्या, कपाटाकडे जाते, दोन दोन रुपये जमा करून 500 रुपयाची नोट तयार करते आणि आपल्या म्हातारी आईच्या हातामध्ये देते. म्हातारी आई त्या लेकीच्या हातामध्ये देऊन तिला सांगते, अगं बाळा तुला जे लागलं ना या 500 रुपयामधून घेऊन खा. अगं तुला जेवढं लागलं ना तू या 500 रुपयामधून घेऊन खा. ती 500 रुपयाची नोट त्या म्हातारी आई करता फार मोठी असते. आणि कितीही श्रीमंत कुळातली, धनवान कुळातली ती लेक असू द्या, राजाची राणी असू द्या, परंतु ती आईची आठवण म्हणून ती नोट मात्र आपल्या पदरामध्ये बांधून ठेवते. आणि ज्या वेळेस ती लेक जाताना निघते ना, आई सांगते, बाळा अगं जेवढी सत्ता होती ना ती सत्ता आता माझ्या हातामध्ये राहिली नाही बाळा. अगं ती सत्ता लेकाच्या हातामध्ये गेली, सुनेच्या हातामध्ये गेली, माझ्या हातामध्ये काही राहिलं नाही. अरे गरीब झाला तुझा तो बाप, गरीब झाली तुझी ती म्हातारी आई. अगं आता माझ्याजवळ काहीच राहिलं नाही ग, माझ्याजवळ जेवढं झालं तेवढं मी तुला दिलं बाळा, काही राग नको मानून घेऊ बरं. एवढं प्रेम करणारी ती आई असते म्हणून माझ्या माता मावल्यांना हात जोडून विनंती करते, अरे माहेराला जात जा बरं, त्या आई वडिलांना विसरू नका बरं. अरे त्या म्हाताऱ्या बापाला कधी विसरू नका, म्हाताऱ्या आईला कधी विसरू नका. माझा पंढरीचा पांडुरंग परमात्मा तुमच्यावरती प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही बघा. माझा पंढरीचा पांडुरंग परमात्मा तुमच्यावरती प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आई वडील गेल्यानंतर तर सर्वच म्हणतात हो, परंतु ते जोपर्यंत जिवंत असतात ना तोपर्यंत त्यांना जीव लावून फायदा आहे. आणि आज खूप आठवण येते आमच्या सुमन मावशींना त्या आईची, खूप आठवण येते आमच्या दिनकर मामांना, भास्कर मामांना त्या आईची. त्या फोटोकडे पाहता आणि म्हणता, कुठं गेली माझी आई मला करमत नाही, ये ना माझी आई, ये ना माझी आई. 9 महिने उदरात वाढविले, बोट धरुनी चालाया शिकविले, रडू आलं आई मला, कोण गाईला गाई, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई. आज सुद्धा त्या आईची आठवण येते, आज सुद्धा त्या आईची आठवण येते. परंतु मायबाप ती आई आता वापस येईल का? नाही. परंतु त्यांना एवढीच विनंती करते, अरे तुम्हाला त्या आईला जर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायचीच असेल ना, तर जोपर्यंत तुमचा बाप आहे ना मायबाप, तर त्यांना कोणत्याच गोष्टीची कमतरता राहू नका देऊ, कुठल्याच गोष्टीची कमतरता भासू नका देऊ. हीच भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या आजींना ठरेल, हीच भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या आजींना ठरेल. म्हणून मायबाप हात जोडून विनंती आहे तुम्हाला, जोपर्यंत बाप जिवंत आहे ना, आणि जीवापाड प्रेम करा. आणि ज्या वेळेस ते निघून गेले ना, आम्ही किती प्रेम केलं, कितीही काही केलं, तो बाप मिळत नाही बरं का मायबाप, ती म्हातारी माय मिळत नाही बघा. जन्म तू दिलास मला, दुःख कधी देणार नाही, जागोजागी भेटली माणसा, जागोजागी भेटली माणसा, पण आई तुझ्यासारखं कोणीच नाही, पण आई तुझ्यासारखं कोणीच नाही. स्वतः उपाशी राहून मला घास बनविला, ध्यानामध्ये माझ्या राहिला ग, स्वभावाने तू साधी भोळी, माया जणू दुधावरची साई, पण जागोजागी भेटली माणसा, जागोजागी भेटली माणसा, तुझ्यासारखं कोणीच नाही, हे आई तुझ्यासारखं कोणीच नाही.
जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत त्यांना जीव लावून घ्या माय बाप, तोपर्यंत त्यांना जीव लावून घ्या. आणि ज्या वेळेस तो मुलगा त्या आई वडिलांना सांभाळत नाही ना, आणि ती आई त्या गीतामध्ये फार सुंदर वर्णन करते बघा. मी तुझ्यासाठी जीवन जाळले बाळा, तुने नाही पाणी घातले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले बाळा, तुने नाही पाणी तुझ्या जीवाला